नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये बघा महिलांना मोठा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. पाहू शकता बघा 12 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. 12 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्यासोबतच तुमचं देखील यादीमध्ये नाव आहे का ते देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुम्ही अपात्र आहात का. 12 लाख महिला या ठिकाणी अपात्र ठरल्या आहेत. यामध्ये तुम्ही देखील आहात का ते देखील आपण पाहणार आहोत. सर्व माता भगिनींना सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर दिले गेले तर सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या बारीक अपडेट्स पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जात असतात. तर सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करायचे आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी जर आपण पाहिले तर तब्बल 12 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. आता या महिलांना पैसे मिळणार नाहीत का तर त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबतच कसं चेक करायचं आहे, तुम्ही अपात्र आहात का पात्र आहात ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा लगेच सुरुवात करूया. तर बघा पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील इतक्या महिलांचे अर्ज बाद तुमचा नंबर आहे की नाही चेक करा. बघा मुंबई तकला आलेली बातमी आहे 5:01 11 ऑगस्ट म्हणजे आजचीच बातमी आहे. बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर अवघ्या काही दिवसातच लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. ही रक्कम साधारण 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महिला खूप जास्त आहेत. अर्जांची संख्या खूप जास्त आहे. 1 कोटीहून जास्त अर्ज असल्यामुळे या ठिकाणी ही जी काही रक्कम आहे ती 17 ऑगस्टला तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर बघा पण तत्पूर्वी अर्ज बाद ठरलेल्या महिलांचा आकडा समोर आलेला आहे. साधारण अंदाजे 11,45,000 अर्ज बाद ठरल्याची शक्यता आहे. तर बघा 11,45,000 अर्ज जे आहेत ते बाद ठरल्याची शक्यता आहे. आता या बाद ठरलेल्या अर्जात तुमचा नंबर नाही ना, हे नेमकं कसं तपासायचं आणि पात्रता यादी कशी तपासायची हे जाणून घेऊया. तर बघा अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या ज्या काही महिला आहेत ज्या त्यांचे अर्ज बाद ठरलेले आहेत तर या अर्जांमध्ये तुमचा नंबर तर नाही ना, हे नेमकं कसं तपासायचं आणि पात्रता यादी कशी तपासायची हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता बघा 12 लाख अर्ज कशा पद्धतीने जर आपण हे पाहिलं तर बघा ही बातमी 11 तारखेची आहे. परंतु अजूनही त्या ठिकाणी अर्ज तपासणी सुरू आहे. तर त्यामध्ये काही अर्जांची त्या ठिकाणी भर पडू शकते. जवळपास 15,000 जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास म्हणजेच 12 लाख अर्ज ह्या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत. 12 लाख महिला बाद ठरलेल्या आहेत. त्यानंतर पुढे बघा कशा पद्धतीने तपासायचं. राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर ट्विट करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत 1,45,76,991 महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केल्याची माहिती दिलेली आहे. तर बघा किती अर्ज आले आहेत 1,45,76,991 अर्ज. ठीक आहे, या योजनेसाठी नोंदणी केल्याची माहिती दिली आहे. तसेच अर्जांची छाननी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून आत्तापर्यंत 1,34,30,784 अर्ज पात्र ठरलेले आहेत. बघा किती अर्ज पात्र आहेत 1,34,30,784 अर्ज. या अर्जांना म्हणजेच या माता भगिनींना पैसे मिळणार आहेत. किती माता भगिनी आहेत 1,34,30,784 माता भगिनींना महाराष्ट्रातील त्यांना पैसे मिळणार आहेत. कधी तर 17 ऑगस्टला त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत. ठीक आहे, जसेच पैसे यायला सुरुवात होईल सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. कारण कायमच सर्वच अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जात असतात. तर सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जाईल ज्यावेळेस पैसे यायला सुरुवात होईल. त्यामुळे नोंदणी केलेल्या महिलांचा आकडा आणि पात्र उमेदवारांचा आकडा पाहता साधारण अंदाजे 11,45,235 अर्ज बाद ठरल्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाद ठरलेल्या अर्जात तुमचे नाव नाही ना, तर कसे तपासायचे हे जाणून घेऊया. तर बघा या ठिकाणी कसं तपासू शकता. तुम्ही केलेल्या अर्जाचे स्टेटस नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून पाहता येणार आहे. नारी शक्ती दूत ॲप व्यवस्थित चालत आहे. ठीक आहे, ज्यांच्याजवळ नारी शक्ती दूत ॲप आहे त्यांचं ॲप व्यवस्थित चालत आहे. अगोदर त्यामध्ये ते व्यवस्थित चालत नव्हतं, आता ते जे काय ॲप आहे ते व्यवस्थित चालत आहे. ठीक आहे, आता ह्यामध्येच तुम्हाला पाहता येणार. बघा आपल्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी नारी शक्ती दूत ॲपमध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यामध्ये तुम्ही केलेले अर्ज दाखवण्यात येतील. बघा केलेले जे काही अर्ज आहेत ते तुम्हाला 3ऱ्या नंबरचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही केलेले तुमचे अर्ज आहे ते तुम्हाला दाखवण्यात येतील. आपल्याला ज्या अर्जाचे स्टेटस पाहायचे आहे त्या अर्जावर क्लिक करा. आपल्याला समोर आपल्या सध्याची जी काही स्थिती आहे ती पाहायला मिळेल. मग त्यामध्ये कोणकोणते स्टेटस आहे तर बघा काय पर्याय आहेत जर आपण पाहिलं तर बघा अप्रूव्ह. जर तुमचा अर्ज अप्रूव्ह पाहायला मिळत असेल, जर तुम्हाला अर्जात स्टेटस अप्रूव्ह असे दाखवत असेल तर अभिनंदन, तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे. आता आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे, आता बघा बहुतेक माता भगिनी त्या सांगत असतात की सर मला मेसेज आलेला नाही आहे, मला 1 रुपया आलेला नाही आहे, त्यामुळे मला पैसे येणार नाहीत का. तर तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, काळजी करायचं नाही, माता भगिनींनी घाबरून जायचं नाही. व्यवस्थित माहिती मी देत असतो.
बघा, तुम्हाला मेसेज आलेला नाही, तुमचा अर्ज नारी शक्ती दूत ॲपवर तुम्हाला अप्रूव्ह पाहायला मिळतो आहे. काळजी करायचं नाही, तुम्हाला ₹1 आलेला नाही, काळजी करायचं नाही. तुम्हाला 17 तारखेला पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या, 17 तारखेला तुम्हाला पैसे येतील, जरी तुम्हाला ₹1 आलेला नसेल, कारण ₹1 जो आहे तो काही निवडक माता भगिनींच्या खात्यावर त्या ठिकाणी पाठवला गेला होता तांत्रिक पडताळणीसाठी. तो सर्वच माता भगिनींना पाठवलेला नव्हता. त्यामुळे माता भगिनींनी काळजी करू नका. त्या ठिकाणी काही निवडक माता भगिनींना ₹1 जो आहे तो पाठवला गेला होता. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, जर तुमचा अर्ज असा पाहायला मिळत असेल पेंडिंग फॉर अप्रूव्हल, आपल्या अर्जात असा पर्याय जर दाखवत असेल तर आपला अर्ज अजून तपासण्यात आला नाही, आपल्याला अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. आपला अर्ज लवकरच तपासण्यात येईल. पेंडिंग टू सबमिट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जर आपल्याला असं पाहायला मिळत असेल बघा, एडिट अँड रिसबमिट, याचा अर्थ काय तर आपल्या अर्जात असा पर्याय दाखवत असल्यास आपण आपल्या अर्जातील त्रुटी काढणे आवश्यक आहे. आपल्या अर्जात जी त्रुटी दिली आहे ती त्रुटी काढून आपला अर्ज परत सबमिट करावा लागेल. एडिटचा ऑप्शन देखील आलेला आहे. त्या एडिटच्या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमची तुम्हाला जे काही कारण दिलं असेल, ज्या कारणास्तव तुमचा अर्ज रिजेक्ट केलेला आहे, ते कारण तुम्ही एडिट करू शकता आणि त्यानुसार तुमचा अर्ज जो आहे पुन्हा त्या ठिकाणी सबमिट करू शकता. तुमचा अर्ज मंजूर होऊन जाईल. 1 तासात तुमचा अर्ज मंजूर होऊन जातो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, जर तुमचा अर्ज रिजेक्ट दाखवत असेल, वरीलप्रमाणे म्हणजेच रिजेक्ट हा ऑप्शन दाखवत असेल, तर आपल्याला आपला अर्ज का रिजेक्ट केला याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. त्या कारणास्तव आपला अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी संपूर्ण जी काही माहिती ती पाहायला मिळणार आहे. जवळपास 12 लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत या योजनेमधून. अपात्र म्हणजेच त्यांचे अर्ज बाद ठरलेले आहेत. त्यांना एडिटचा ऑप्शन आलेला असेल, त्यांनी एडिट करून त्यांचा अर्ज पुन्हा सबमिट करायचा आहे. 1 तासात त्यांचा अर्ज देखील त्या ठिकाणी मंजूर होतो. बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितले, ज्या माता भगिनींचे महाराष्ट्रातील ज्या माता भगिनींचे 14 ऑगस्ट अखेरपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर असतील त्यांनाच 17 ऑगस्टला पैसे मिळतील. जर तुमचा 14 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर झाला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर आपण पाहिलं तर वेबसाईटवर देखील आपल्याला 5 लाखांपेक्षा जास्त अर्ज पाहायला मिळत आहेत. तर 5 लाखांपेक्षा जास्त ज्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना यावेळेस पैसे मिळणार नाहीत. म्हणजे 17 ऑगस्टला त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्यांना पैसे मिळतील कधी तर सप्टेंबर महिन्यामध्ये. किती मिळतील तर 3ही महिन्यांचे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 3ही महिन्यांचे पैसे मिळतील. किती? ₹4,500 त्यांना एकत्रित मिळणार आहेत. आणि ज्यांना आता मिळाले असतील त्यांना सप्टेंबरमध्ये किती मिळतील तर ₹1,500 त्यांना मिळणार आहेत. तर अशा पद्धतीची ही योजना या ठिकाणी आहे. संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. अतिशय महत्त्वाची माहिती होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशीच अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर पण करा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिल्या जात असतात. तर सर्वांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.